बुलढाणा जिल्ह्यातील 2024 मधील तब्बल 32,600 वंचित शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। या गंभीर मुद्द्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा कंपनीच्या मनमानीवर रोष व्यक्त केला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाचे ठोस पुरावे प्रशासनासमोर मांडले। एआयसी पीक विमा कंपनीनं सन 2024 सालचा बुलढाणा जिल्ह्यातला 35,000 शेतकऱ्यांचा विमा रखडवलेला आहे। हे 35,000 शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत। त्यांचं नुकसान 70%, 80% पंचनाम्यामध्ये दाखवलेलं असताना कंपनीनं त्यांना मात्र 0 रक्कम टाकलेली आहे। म्हणून या शेतकऱ्यांचा मुद्दा आम्ही लावून धरला। 2025 सालचे सुद्धा लाखो शेतकरी पीक विम्यापासून बुलढाणा जिल्ह्यातले वंचित आहेत। म्हणून ही मागणी आम्ही अन्नत्याग आंदोलनामध्ये केली होती। मुख्यमंत्री महोदयांकडे हा मुद्दा आम्ही मांडला आणि त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। जिल्हा कृषी अधिकारी होते, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक होते, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि विविध संबंधित विभागाचे अधिकारी होते आणि आमचंही म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं आणि त्या कंपनीला आम्ही धारेवर धरलं जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या कंपनीला सक्त त्या ठिकाणी निर्देश दिले की पैसे ताबडतोब द्या। जिल्हाधिकारी आता हा सगळा अहवाल आणि जिल्हा तक्रार निवारण समितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहे। 2024 आणि 2025चा बुलढाणा जिल्ह्याचा एक रुपया विमा कंपनीकडून वसूल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। पैसे दिले नाही तर प्रसंगी एआयसी कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयाचा ताबा घेऊ, पण छदाम आणि छदाम वसूल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, या भूमिकेत आम्ही आहोत।